बघू शकता छान खमंग भाजल्या गेलेला आहे, छान सुवास सुटलेला आहे। आता आपण याला रूम टेम्परेचरला थंड करून घेऊया आणि मग ह्याला मिक्सरवर काढूया। बघू शकता मी मिक्सरवर ह्याची जाडसर पूड करून घेतलेली आहे, एकदम बारीक पावडर केलेली नाहीये। तर कारण आता आपल्याला ह्या पूडच्या अंदाजानुसार इथे घेतलेलं तिखट, मीठ, साखर आणि हे आमसूल टाकून ते परत एकदा मिक्सरला काढायचं आहे। बरं, आणखी एक टिप्स म्हणजे जेव्हा आपण ही पूड करतो त्यावेळेस ही फाईन पूड करून तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा त्यात तिखट, मीठ आणि ह्या वस्तू मिक्स करून तुम्ही ती चटणी वापरू शकता। चला तर मग आपण ह्या सगळ्या वस्तू मिक्स करून घेऊया आणि परत एकदा मिक्सरला काढून घेऊया। तिखट घालते, तिखट चवीनुसार टाका तुम्ही। याच्यात आपण लाल मिरची पण टाकलेली आहे, मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी आमसूल टाकते। साखर मिक्सरवर ग्राइंड करताना मी मुद्दामून सुरुवातीला साखर घातली नाही, आता घालते याच्यामध्ये। आणि चवीनुसार मीठ घालूया। आणि आता याला आपण मिक्स करून घेऊ आणि याची मिक्सरवर छान पूड करून घेऊया। बघू शकता खमंग अशी जवसाची चटणी तयार आहे। तुम्ही ही चटणी घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की सुचवा। तुमचेही काही सजेशन असेल तर तेही सांगा। पुढील व्हिडिओसाठी माझ्यासोबत राहा। व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।